नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत लग्न सराई निमित्त खरेदी करा आपल्या आवडत्या सोनी एजन्सीज. प्रत्येक राजकुमारीसाठी वडिलांची माया असलेलं फर्निचर. वडील मुलीचं नातं लक्षात ठेवून तयार केलेला सर्व गुणसंपन्न फर्निचर लग्न बसता. उत्कृष्ट गुणवत्ता, भक्कम आणि टिकाऊ, वेळेत डिलिव्हरी, विक्री पश्चात सेवा. पत्ता नटराज रंगमंदिरासमोर, जुना मोंढा, परभणी. भ्रमणध्वनी 98 23 48 81 88. लग्नासाठी विशेष सवलती व आकर्षक ऑफर. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अपशब्द वापरल्याच्या निषेधार्थ आज परभणी शहरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करून निषेध करण्यात आला. परभणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी राहुल गांधी आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रतिमेला जोडे मारून आपला निषेध व्यक्त केला. तसेच त्यांचा प्रतिकात्मक पुतळा देखील जाळण्यात आला. यावेळी काँग्रेस पक्षाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या अनुषंगाने बोलताना जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे म्हणाले, माहीत आहे देशाचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी आणि संपलेल्या काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देशाचे कर्तव्यदक्ष पंतप्रधान, ज्या माणसानं भारत देशाचं नाव जगाच्या कानाकोपऱ्यात नेलं, भारत देशाचा सर्वांगीण विकास करण्याचं काम केलं, देशाचा स्वाभिमान अभिमान वाढवण्याचं काम आदरणीय मोदी साहेबांनी केलं. मोदी साहेबाबद्दल अपशब्द कोण बोलले तर पप्पू राहुल गांधी, ज्याचं काहीच कर्तृत्व नाही. आणि सपकाळ आदरणीय महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवाभाऊबद्दल हे सपकाळ बोलले. त्या सपकाळचं काय काम आहे हो? मतिमानदार हर्षवर्धन सपकाळ जनतेमध्ये कधी जात नाही, जनतेचं कधी काम केलं नाही आणि पडलेला आमदार आणि संपलेल्या काँग्रेसचा हा सपकाळ प्रदेशाध्यक्ष आहे. यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे. उठसूट मोदी साहेबावर काहीतरी बोलायचं, आदरणीय देवाभाऊवर काहीतरी बोलायचं, अमितभाई शाह साहेबाबद्दल काहीतरी बोलायचं. अरे कवा तरी तुम्ही, राहुल गांधीला माझा प्रश्न आहे, तुम्ही संपलेल्या काँग्रेसचे नेते आहेत. तुमच्या घराणशाहीमुळेच ही काँग्रेस संपली. तुमची घराणशाही इंदिरा गांधी झाल्या की राजीव गांधी, राजीव गांधी झाल्या की सोनिया गांधी, सोनिया गांधी झाल्या की राहुल गांधी, प्रियंका गांधी. संपली काँग्रेस. आणि हा सपकाळ कुठेही काही कर्तृत्व नाही आणि उठसूट मोदी साहेब आणि देवाभाऊवर बोलायले. त्याबद्दल परभणी जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांचा पुतळा जाळून त्यांना जोडे मारून आम्ही जाहीर निषेध व्यक्त केला. स्वातंत्र्यवीर सावरकर जन्मोत्सव समितीच्या वतीने गुरुवारी 28 मे रोजी स्वातंत्र्य विनायक दामोदर सावरकर यांच्या 143व्या जयंतीनिमित्त स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा उत्साहामध्ये आयोजित करण्यात आली. राष्ट्रभक्ती, हिंदुत्व, सामाजिक समरसता आणि राष्ट्रनिष्ठेचा संदेश देणाऱ्या या यात्रेमध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवला. या यात्रेला सायंकाळी 5:30 वाजता परभणी शहरातील गांधी पार्क येथून प्रारंभ झाला. या गौरव यात्रेचे विशेष आकर्षण म्हणजे विद्युत रोषणाई केलेल्या रथामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रतिमा ठेवण्यात आली होती. गौरव यात्रेमध्ये सहभागी झालेल्या महिला, पुरुष, लहान बालके यांनी देशभक्तीपर दिलेल्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. जन्मोत्सव समितीने या गौरव यात्रेच्या अनुषंगाने केलेलं नियोजन आणि शिस्तबद्धता याचं नागरिकांनी कौतुक केलं. शासनाच्या नव्या आदेशानुसार ज्येष्ठ नागरिकांसाठी जन्म प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आलं आहे. या अनुषंगाने आज महापालिका परभणी या ठिकाणी महापौर सय्यद इक्बाल यांनी ही सुविधा ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू केली आहे.
या संदर्भात त्यांनी तहसीलदार संदीप राजापुरे यांच्याशी चर्चा केली. मागील काळात जन्म प्रमाणपत्र देणं हे बंद करण्यात आलं होतं, त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. या संदर्भात त्यांनी थेट महापौर यांनाही या संदर्भात तक्रारी दाखल केल्या होत्या. याच तक्रारीची दखल घेऊन महापालिकेच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी जन्म प्रमाणपत्र सुविधा सुरू करण्यात आली आहे. सदरील प्रमाणपत्र परभणी शहरातील रघुनाथ सभागृह या ठिकाणी मिळणार असून महापौरांनी यासाठी 3 संगणक आणि 7 कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. त्याचबरोबर परभणी शहरातील नागरिकांसाठी शववाहिनीचं लोकार्पण देखील करण्यात आलं आहे. नागरिकांनी अग्निशमक विभागामध्ये संपर्क साधावा, संपर्कासाठी 101 वर फोन करावा असं आवाहन देखील महापौर यांनी केलं आहे. या संदर्भात बोलताना ते म्हणाले, तहसीलदार साहेबांसोबत बोलणं झालं. त्यांनी म्हटलंय की आपली जी साईट आहे आता चालू झालेली आहे. काही टेक्निकल एररमध्ये अगोदर बंद होते, आता सध्या ते अपडेट करून चालू झालेली आहे. हे सिनियर सिटीजनचे जे प्रमाणपत्र भेटत नव्हते ते भेटायला सुरुवात झाली आणि त्यामध्ये एक GR आलेला आहे. त्या GR अनुसारच ते कार्यक्रम होणार आहे. आणि आमचं आव्हान आहे की जेणेकरून जे सिनियर सिटीजन आता थांबले होते आपल्या बर्थ सर्टिफिकेटसाठी, त्यांनी येऊन आपले बर्थ सर्टिफिकेट करून घेणे. आणि मॅरेज सर्टिफिकेट पण सुद्धा चालू झालेलं आहे. सर्टिफिकेट सुद्धा आता चालू झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये पण कोणत्याही प्रकारची अडचण नाही. लोकांना येऊन आपले सर्टिफिकेट पण बनवून घेऊ शकतात. परभणी जिल्हा परिषद प्रशासकीय इमारत या ठिकाणी आरोग्य सभापती वैशाली पंकज आंबेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्यविषयक समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संजय कुमार पांचाळ यांनी मान्सून पूर्व तयारी संदर्भातील आरोग्य विभागाच्या उपाययोजनांची माहिती दिली. जिल्ह्यातील 830 गावांपैकी 244 गावे नदीकाठची असून 54 गावे जोखीमग्रस्त असल्याने सर्व आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी 24 तास मुख्यालयी सतर्क राहण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. आरोग्य सभापती वैशाली आंबेगावकर यांनी वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी रुग्णसेवेचे वेळापत्रक दर्शनी भागात लावावे, पिण्याच्या पाण्याची शुद्धता राखावी, रुग्णवाहिकांची उपलब्धता सुनिश्चित करतानाच आपत्कालीन संपर्क क्रमांक नागरिकांना उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. डिजिटल लँड रेकॉर्ड मॉडर्नायझेशन प्रोग्राम अंतर्गत अधिकार अभिलेखा संगणकीकरण प्रक्रियेला अधिक गती देण्यासाठी परभणी तालुक्यातील 9 मंडळ अधिकारी आणि 52 ग्राम महसूल अधिकाऱ्यांना अत्याधुनिक लॅपटॉप आणि प्रिंटरचं वितरण करण्यात आलं. उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले यांच्या हस्ते हा वितरण सोहळा पार पडला. महसूल विभागाच्या डिजिटल कामकाजासाठी आधुनिक साधनांची आवश्यकता लक्षात घेऊन तलाठी संघटनेच्या माध्यमातून शासनाकडे गेल्या अनेक दिवसापासून नवीन लॅपटॉप आणि प्रिंटरची मागणी करण्यात आली होती. शासनाने यापूर्वी 2016 मध्ये लॅपटॉप आणि प्रिंटर उपलब्ध करून दिले होते. मात्र बदलत्या तंत्रज्ञानामुळे ती यंत्रणा कालबाह्य झाली होती. सुधारित ऑनलाईन प्रणालीवर काम करताना अनेक तांत्रिक अडचणी निर्माण होत असल्याने शेतकरी आणि नागरिकांची कामे वेळेत पूर्ण करणं कठीण बनलं होतं. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने बोलताना उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले यांनी महसूल विभागातील डिजिटल सेवांचा विस्तार ही काळाची गरज असून नवीन यंत्रसामुग्रीमुळे नागरिकांना अधिक जलद आणि दर्जेदार सेवा देता येतील असा विश्वास यावेळी व्यक्त केला. यावेळी तहसीलदार संदीप राजपुरे, नायब तहसीलदार राजकुमार राठोड, मंडल अधिकारी नंदकिशोर सोनवणे, शिवाजी मोरे, प्रवीण खाडे तसेच ग्राम महसूल अधिकारी बालाजी बिडगर, सोपान गुट्टे, उर्मिला गायकवाड यांच्यासह महसूल विभागातील अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.